काळ्या दगडावरची पांढरी रेष अशी आहे की मी फक्त आणि फक्त कर्जत जामखेडमधून लढणार. कुणी किती काय केलं, साहेबांनी सांगून येतं कुणी जाऊ, मी पाय धरेल, पण मी कर्जत जामखेडमधून लढणार. इथं अँकर कोण आहे? मेन तर पवार साहेब आहेत आणि ते महाराष्ट्राला ओळखून आहे. त्यामुळे इथे जे हरियाणामध्ये घडलं ते इथं होणार नाही. आता हरियाणात घडलं ते दुर्दैवी आहे, पण दुसरी बाजू जर बघितली तर आत्ता तिकीट देत असताना जरा जास्तच काळजी महाविकास आघाडीकडनं केली जाईल असं मला वाटतं. सातत्यानं शरद पवारांचा एक मोठा नेता भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होतात तेव्हा जयंत पाटलांचंच नाव येतं. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांमध्ये तसा संघर्ष आहे का? भांडतंय कोण? नाना पटोलेजी असतील आणि राऊत साहेब असतील, मोठे नेते आहेत. निर्णय घेण्यामध्ये यांचा रोल फार महत्त्वाचा आहे, पण शेवटी निर्णय घेणारे कोण आहेत? तर साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी. काही दिवसांपूर्वी अमित शहा स्वतः बोलले होते 2029ला आम्ही स्वबळावर तिथं निवडून येणार. कुठेतरी इंडिकेशन दिलं होतं आणि ते इंडिकेशन हरियाणामध्ये त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा भीती असेल, दादांनाही भीती असेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये स्वघोषित जे चाणक्य आहेत आपल्या महाराष्ट्राचे भाजपचे, ते अपक्ष तरी उमेदवार उभे करतील, नाहीतर त्यांच्या या दोन पक्षाच्या उमेदवाराला कमीत कमी जागा कशा मिळतील यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा माहिती आहे की त्यांचं आता वजन महायुतीमध्ये वाढलं आहे आणि ते डायरेक्टली दिल्लीला फोन करू शकतात आणि दिल्लीवरनं इथल्या सगळ्या गोष्टी वळवू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सार्वसार्व कुठेतरी केलेलं आहे त्यांच्या आमदारासाठी. ते दादांच्या बाबतीत झाले असं कुठेतरी वाटत नाही. शरद पवारांच्या पक्षाकडनं योगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं बारामती विधानसभेची निवडणूक नक्की कशी होईल आणि अजित पवार जिंकतील का लढले तर? माझ्याकडे पुरावे आहेत. कुठलाही चॅनल घ्या, कुठलंही ठिकाण घ्या, वेळ तुम्ही ठरवा, मी तिथं यायला तयार आहे. माझी अख्खी फाईल घेऊन तुम्हाला जे काही पुरावे घेऊन यायचे ते तुम्ही या. माझ्यात तेवढी हिंमत आहे, लोकांनी दिलेली हिंमत आहे. माझ्या विरोधकामध्ये हिंमत नाही. ते एकट्यात 4 लोकात बरंच काय बोलतात, पण लोकात येऊन लोकांसमोर बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही, जी माझ्यामध्ये आहे. कारण माझं मन प्रामाणिक आहे आणि जे काही केलं आहे ते पुराव्यासकट माझ्याकडे आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता अगदी तोंडावर आली आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि बाकी सगळ्या चर्चा होतच राहतील. पण तुतारीकडे येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शरद पवारांचा जो पक्ष आहे त्याच्याकडे जाणारे लोक वाढताना दिसत आहेत आणि नेमकी शरद पवार गटाची रणनीती काय असणार आहे, हा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीला कसा सामोरं जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. तुमचं खूप स्वागत आहे बोलबिडूमध्ये. तर जसं मी म्हटले की तुतारीकडे येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतीये. ज्या काही मुलाखती सुरू आहेत त्याच्यामध्ये भरपूर इच्छुक येत आहेत. कसं एकंदर वातावरण आहे तुतारीसाठी? तुम्ही सुद्धा ग्राउंडवरती फिरताय, लोक काय म्हणतायत नक्की? ते वातावरण तर चांगलं आहेच. पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरताना आम्ही बघतोय, लोकही बघतायत. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना काय आवडतं, तर आपल्यासाठी लढणारा माणूस आवडतो आणि पवारसाहेब ते आपल्यासाठी करतायत ही जाणीव लोकांमध्ये आहे. आणि लोकांमध्ये जेव्हा पवारसाहेबांबद्दल एक सकारात्मक भूमिका असते, नाहीतर पवारसाहेबांच्या बाजूने जेव्हा लोकं तिथं असतात, नेहमीच असतात, पण आता प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि ही गोष्ट बघून इच्छुकांची संख्यासुद्धा वाढली आहे. महाविकास आघाडीकडेच लोकांचा ओढ जरा जास्त दिसतोय. आणि कारण शिवसेनेचे पण इंटरव्ह्यू चालू आहेत, काँग्रेसचे पण चालू आहेत आणि आमचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाशी सुद्धा चालू आहेत. तर वातावरण तरी सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि पवारसाहेब शेवटी गेले 50-60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात. त्यामुळे लोकांचं मत काय, हरियाणाचा निकाल लागला, जम्मूचा लागला, त्याच्या आधी लोकसभेचा लागला आणि निकाल लागल्यानंतर कुठेही वेगळा विचार न करता त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये लोकांची काय भूमिका असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य असे उमेदवार पवारसाहेब देतील असा विश्वास आहे. आता या सगळ्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केलात, हरियाणाचा नुकताच निकाल लागलाय आणि कुठंतरी काँग्रेसला खूप मोठा सेटबॅक मिळालाय. तो ज्या पद्धतीनं सगळं ॲनालिसिस येत होतं, असं म्हटलं जात होतं की काँग्रेस सहज त्या ठिकाणी सत्ता स्थापन करेल. पण हे कुठंतरी एक रियालिटी चेक आहे महाविकास आघाडीसाठी असं वाटतं का? किंवा काँग्रेससाठी जरी वातावरण दिसत असलं वर करणी, तरी सुद्धा ग्राउंडवर ज्या पद्धतीनं भाजपनं काम केलंय, एक मायन्यूट डिटेलिंग केलंय, म्हणजे जाट वर्सेस नॉन जाट ओबीसी जे काही हरियाणामध्ये झालं असेल किंवा अगदी उमेदवार बदलणं असेल, या ज्या काही स्ट्रॅटेजी राबवल्या तशा स्ट्रॅटेजी भाजप महाराष्ट्रात सुद्धा प्लॅन करते. एक तर तुम्ही समजून घ्या की काँग्रेसकडे स्वतःचे आमदार आहेत, शिवसेनेकडे जे कुठले आमदार होते उद्धव ठाकरे साहेबांकडे, ते आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेले आहेत.
आमच्याकडे जे कुठले आमदार होते ते आता अजितदादांबरोबर BJPत गेलेले आहेत. त्यामुळे जे हरियाणामध्ये घडलं ते महाराष्ट्रामध्ये आमच्या बाजूला घडणं थोडंसं अवघड याच्यासाठी आहे, की हरियाणामध्ये हुडासाहेब जे असतील त्यांनी तेच आमदार रिपीट केले. लोकांची त्यांच्याबद्दलची भूमिका नकारात्मक झाली असताना नवीन चेहरे न देता त्याच लोकांना रिपीट केल्यामुळे बहुतांश ते आमदार पडलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. तिथली काय परिस्थिती आहे याचा अंदाज न देता लोकं आपल्या बाजूली होती, काँग्रेसच्या बाजूली हरियाणामध्ये होती. फक्त तिकीट देत असताना जो बेसिक बॅलन्स करावा लागतो तो तिथं झाला नाही आणि काँग्रेसमध्ये तिथे 3 नेते आहेत. त्यात कुठेतरी विसंगती असावी असं वाटतं. पण इथं जर तुम्ही बघितलं तर पवारसाहेब सगळ्यात अनुभवी आहेत. अख्खा महाराष्ट्र ते ओळखून घेतात आणि उद्धव ठाकरे साहेब पवारसाहेबांची चर्चा करतात, बोलतात. राहुल गांधीजी सुद्धा जर काय महाराष्ट्रात करायचं असेल तर साहेबांशी बोलतात. त्यामुळे इथं अँकर कोण आहे? मेन तर पवारसाहेब आहेत आणि ते महाराष्ट्राला ओळखून आहेत. त्यामुळे इथे जे हरियाणामध्ये घडलं ते इथं होणार नाही. आता हरियाणात घडलं ते दुर्दैवी आहे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून. पण दुसरी बाजू जर बघितली तर आत्ता तिकीट देत असताना जरा जास्तच काळजी महाविकास आघाडीकडनं केली जाईल असं मला वाटतं. पण ह्या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणाला तिथं कुठेतरी एक अंतर्गत कलह होता काँग्रेसमध्ये, तसाच कलह आता महाविकास आघाडीत हरियाणाच्या निकालानंतर सुरू झालेला बघायला मिळतोय. नाना पटोले विरुद्ध संजय राऊत या वादाचा दुसरा अंक परत आता चालू झालाय, की ज्या पद्धतीनं काँग्रेसनं चुका केला किंवा मुख्यमंत्री पदाविषयी आता पुन्हा चर्चा व्हायला लागली. तर हे जे काही भांडण आहे, जे भाजपला हवंय तेच पुन्हा महाविकास आघाडीत घडतंय असं वाटत नाही का? भांडतंय कोण? नाना पटोलेजी असतील आणि राऊत साहेब असतील, मोठे नेते आहेत. निर्णय घेण्यामध्ये यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. पण शेवटी निर्णय घेणारे कोण आहेत? तर साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी. त्यामुळे कधी-कधी काय असतं, की काही 4 सीट आपल्याला पाहिजे असतात, नाहीतर एखादा मतदारसंघ पाहिजे असतो. थोडासा असा वाद ओपनली केल्याशिवाय महत्त्वसुद्धा वाढत नाही, चर्चासुद्धा होत नाही, वाटाघाटी होत नाही. त्यामुळे तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण महाविकास आघाडी जसं लोकसभेला एकत्र लढली, प्रामाणिकपणे कार्यकर्ते लढले, नेते लढले आणि पदाधिकारी लढले आणि लोकांनी सुद्धा सहकार्य केलं. तेच या विधानसभेला होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि त्याच्याचबरोबर हरियाणामध्ये जे झालं तिथे, ते इथं होईल असं नाही, कारण महाराष्ट्र फार वेगळा आहे. आता आपण इच्छुकांच्या ज्या काही मुलाखती घेतात त्याच्यामध्ये राजेंद्र शिंगणे सुद्धा येऊन गेले अशी चर्चा होतीये. गाडीतनं एक जण फाईल चेहऱ्यावरती लपवून सुप्रिया सुळेंच्या गाडीतनं गेला, ते राजेंद्र शिंगणेच होते अशी चर्चा होतीये. तर यावरनं मला तुम्हाला विचारायचं आहे, की मधल्या काळामध्ये तुम्ही असाल किंवा जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड यांचं असं म्हणणं होतं, की जे काही अजित पवारांच्या सोबत गेलेत, जे बंडखोर असं तुम्ही म्हणता किंवा पवारांना सोडून गेलेले आमदार आहेत, तर त्यांना पुन्हा इकडे एंट्री असणार आहे का? आता एक जण आता दिसायला लागलाय, मग अतुल बेनके असतील मागच्या काळामध्ये. फाईल ज्यांनी तोंडावर ठेवली होती ते राजेंद्र शिंगणे असतीलच असं मला वाटत नाही. अजून एक BJPचा मोठा नेता सुद्धा असू शकतो ना. कारण कुणी बघितलं नाही ना कोण होती ती व्यक्ती. त्यामुळे भाजपचा अजून एक मोठा नेता आहे चर्चेत. आता बघूया तेच होते का काय? तुम्ही जर त्यांना नाही तर ती फाईल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बघितलं असेल. एक सांगतो तुम्हाला, ज्या कुठल्या सीट असतील त्याच्यामध्ये 10 ते 15% असे काही उमेदवार असतील, जे आज आपल्याकडे नाही आहेत, दादांकडे असतील, नाहीतर BJPचे मोठे काही नेते असतील, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांचे काही ठराविक पदाधिकारी असतील. आमदार नाही, पण पदाधिकारी. जे आपल्याकडे येऊन इलेक्शन लढायला तयार आहेत आणि राजकीय समीकरण त्या मतदारसंघातले आपण बघितले. तर ते आपल्यामुळे तिथं आपला आमदार त्यांना जर घेतलं तर निवडून येऊ शकतो. पण हे किती टक्क्यापर्यंत? 10 ते 15. आता राहिले किती? 85 ते 90. 85 ते 90% लोकांना जे आपण संधी देणार आहोत ते सगळे प्रामाणिक, निष्ठावंत अशाच लोकांना देणार आहोत. शेवटी राजकारणामध्ये निष्ठेला महत्त्व आहेच. पण उमेदवार एखादा नेता असेल, त्या नेत्याला आपल्याला हरवायचंच आहे. तर मग तिथं असणारा आपला एखादा पदाधिकारी प्रामाणिक आहे, पण कुठेतरी कमी पडतो. त्या नेत्याला नाहीतर जगाला दाखवून द्यायला, की ह्यानी आपल्याबरोबर गद्दारी केली आणि त्याला पाडलं. त्यासाठी ठराविक समीकरण आपल्याला बदलावे लागतात आणि ठराविक काही आमदारांना परत आपल्याला घ्यायला काही हरकत नाही, असं साहेबांचं मत आहे. पण बहुतांश लोकांना घेणार नाहीत, अशी पवारसाहेबांची भूमिका आहे. जेव्हा तुमच्या पक्षाची चर्चा होते म्हणजे मधल्या काळात एक साधारण 6 ते 7 महिन्यांपासून एक चर्चा सातत्याने होते, ते म्हणजे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा सुप्त संघर्ष चालू असतो. मागच्या काही लोकसभेच्या दरम्यान तुम्ही काही ट्विट्स केले होते, ज्याच्यामध्ये रात्रीच्या अंधारात कोण कोणाला भेटतं ह्याच्याविषयी तुम्ही उल्लेख केला होता. कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण त्याच्यावरनं जयंत पाटील यांच्याबद्दलच तुम्ही बोलताय, कारण सातत्यानं शरद पवारांचा एक मोठा नेता भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होतात, तेव्हा जयंत पाटलांचंच नाव येतं.
तर पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांमध्ये तसा संघर्ष आहे का? अजिबात नाही. ते मोठे नेते आहेत. खूप मोठा अनुभव आहे. मी एक नवखा आमदार आहे. 7च वर्ष झालं राजकारणामध्ये आलेलो आहे. मला खूप काही शिकायचं आहे. त्यामुळे मी साहेबांकडनं तर खूप काही शिकलेलो आहे आणि शिकतच चाललेलो आहे. अजितदादांकडनं पण काही गोष्टी शिकलेल्या आहेत. जयंत पाटील साहेबांकडनं सुद्धा काही गोष्टी शिकतो. तर ह्या सगळ्यांकडनं गोष्टी शिकल्यानंतर मी माझी ओरिजिनल स्टाईल तिथं निर्माण करतोय. पण शेवटी आज जे साहेबांबरोबर आहेत, ते सर्व प्रामाणिकपणे काम करतायत, पार्टीसाठी काम करतायत आणि जर कुणी प्रामाणिकपणे काम करत असेल, तर ते आमचे नेते तर आहेतच. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोच. आता अनेक मोठे नेते आहेत जे पवारांच्या मुशीत तयार झाले. राष्ट्रवादी म्हणजे नेत्यांची मोळी आपण असं म्हणतो. छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, तटकरे असतील, यांच्यासारखे सगळे मोठे नेते पवारांना सोडून गेले. पण जयंत पाटील या सगळ्यांमध्ये त्या फळीतले एकटे असे नेते आहेत जे मागे थांबले. जयंत पाटील मागे का थांबले असतील, तुम्हाला काय वाटतं? तो त्यांची भूमिका आहे. जे नेते भाजपबरोबर गेले ती त्यांची त्यांची भूमिका होते. त्यामुळे आता व्यक्तिगत भूमिका घेऊन एखादा नेता साहेबांबरोबर राहत असेल तर त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे आणि आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो. जयंत पाटील साहेबांचं, अनिल देशमुख साहेबांचं, टोपे साहेबांचं. आता या मधल्या काळामध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू झाली तेव्हा जयंत पाटलांचं मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्शन म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायला लागलं आणि लगेचच शरद पवारांनी तुमच्याबद्दल एक विधान केलं जे अगदी मुख्यमंत्रीपदाबाबतच सूचक विधान होतं. तर आजपर्यंत आम्ही शरद पवारांचं जे काही राजकारण बघतोय त्याच्यामध्ये असं दिसतं की शरद पवार नेहमी सत्तेचा आणि शक्तीचा बॅलन्स करतात. म्हणजे शरद पवारांनी अजितदादांना महाराष्ट्रात ठेवलं, सुप्रिया सुळेंना दिल्लीच्या राजकारणात ठेवलं. तर जसं जयंत पाटलांचं नाव आलं मुख्यमंत्रीपदासाठी तसं त्यांनी तुम्हाला कुठेतरी पुश द्यायचा प्रयत्न केला. या शरद पवारांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तुम्हाला सांगतो की पवारसाहेब काय पद्धतीने विचार करतात हे मी तुम्हाला सांगू शकतो. पॉलिसी बनवत असताना सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून ते निर्णय नक्कीच घेतात. पण पवारसाहेबांच्या राजकारणाबद्दल जर तुम्ही मला विचारलं की साहेबांच्या मनामध्ये राजकीय दृष्टिकोनातून काय चाललंय? काहीच सांगता येणार नाही. फक्त त्यांचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला चांगलं याच्यासाठी वाटलं, की पवारसाहेब सांगत असताना त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली. हो. मी आमदार झालो, मग मी मंत्री झालो, हं. मग त्यांचा पुढचा प्रवास. आता मी कार्यकर्ता म्हणून जो राजकारणामध्ये नवीन आहे, जेव्हा साहेब म्हणतात, की रोहित पवाराचं काम चांगलं आहे. माझ्या मतदारांना सांगतात, की तुम्ही एका चांगल्या हो. व्यक्तीला निवडून दिलंय. एक तर ती अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या जीवनाची तुलना जेव्हा ते त्यांच्या जीवनाशी करतात, त्याच्यासारखं अजून चांगली गोष्ट कुठली आहे? त्यामुळे त्यातून मी काय घेतो, तर फक्त प्रेरणा घेतो. पण आगामी काळामध्ये जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मुख्यमंत्रीपदाची संधी आली, तर तुम्हाला स्वतः मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? किंवा पक्षातले असे कुठले नेते आहेत जे तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री झाले पाहिजेत? हे बघा, त्याला अनुभव लागतो. तुम्ही 2024ची जर गोष्ट करत असाल, तर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाला विश्वासात आपल्याला घ्यावं लागेल. पण तुम्ही जर मला डायरेक्टच विचारत असाल, की पार्टीमध्ये कोण-कोण असे नेते आहेत? पवारसाहेबांबरोबर आज प्रामाणिकपणे कोण थांबलं? जयंत पाटील साहेब थांबले. सुप्रियाताई तर आहेतच. हं. त्यानंतर टोपे साहेब आहेत, आव्हाड साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत. त्यामुळे हे सगळे त्या महत्त्वाच्या पदासाठी तुल्यबळ असणारेच नेते आहेत ना. या सगळ्यामध्ये आता अजित पवारांबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, की ज्यावेळी बंड झालं होतं, अजित पवारांसोबत अनेक नेते सोडून गेले होते, त्यावेळी तुम्ही काही पोस्टर्सच्या माध्यमातून शरद पवारांनी या सगळ्या नेत्यांना काय-काय दिलं, त्याविषयीचे पोस्टर्स सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण त्याच्यामध्ये अजित पवार मिसिंग होते. तर ते तसं का केलं होतं? सुरुवातीच्या काळामध्ये अजितदादांना का या सगळ्यामधून तुम्ही बाजूला ठेवलं होतं? नाही, नाही. एकतर टप्प्याटप्प्याने आम्ही पोस्टर तिथं करायला लागलो. लोकांमध्ये एक चर्चा झाली आणि मग लोकांमध्ये चर्चा काय सुरू झाली, की हो, एवढं देऊन सुद्धा हे लोकं साहेबांबरोबर राहिले नाहीत. त्यानंतर बऱ्याच काही लोकांचे त्यामध्ये अजितदादा असतील, त्यानंतर धनंजय मुंडेसुद्धा असतील, यांचे पोस्टर जे आम्ही करणार होतो ते केले नाही. कारण लोकच त्या बाबतीत चर्चा करायला सुरू झाले. म्हणजे एकदा चर्चा महाराष्ट्रामध्ये जेव्हा सुरू होते आणि लोकं त्या बाबतीत विचार करायला लागतात, मग उगाच आपण पोस्टर करून अजून तिथं कशाला लक्ष घालायचं. मग ती चर्चाच चालू राहिली आणि ती स्प्रेड होत गेली, जी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. पण या सगळ्यामध्ये जसं मी पुन्हा तुम्हाला पवार साहेबांचाच एक म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही बघितले, की शरद पवार नेहमी सोयीचे विरोधक ठेवतात. म्हणजे खूप टोकाने अशी टीका करायची नाही, पण खूपही जवळ थांबायचं नाही. तसं एकंदर रोहित पवार अजितदादांबद्दल करतात असं दिसतं. माझ्याबद्दल तुम्ही जर बघितलं तर काही अनुभवी नेते असं म्हणतात, की रोहित पवारला खूप जास्त घाई झाली. का घाई झाली आहे? हं. तर रोहित पवार देवेंद्र फडणवीसांवर बोलतात. हो. रोहित पवार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या मोठ्या-मोठ्या नेत्यांवर बोलतात. अजितदादांच्या पक्षातल्या मोठ्या-मोठ्या नेत्यांवर बोलतात.
आता बोलतो तर बोलतोय ना, कुठं मी वेगळी भूमिका घेतली आहे. आधीपासून जी भूमिका घेतली तीच तिथे ठेवली आहे. आणि मी भूमिका जर बदलणारा व्यक्ती असतो, तर मी आज सत्तेत जाऊन बसलो असतो दादांबरोबर. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे, की एका बाजूला आम्ही टीका करतो, हं. म्हणून लोकं आमच्याबद्दल बोलतात. लोकं नाही बोलत, नेते बोलतात. एका दुसऱ्या बाजूला काही काळ आम्ही शांत बसलो, तरी लोकं बोलतात. लोकं नाही बोलत, नेते बोलतात. मग नंतर मला एकच कळालं, की नेतेच फक्त बोलतात. सामान्य लोकांना आम्ही घेतलेली भूमिका ही आवडते आणि त्यांना लढणारे लोकं लागतात. त्यामुळे आम्ही बोलत असताना योग्य वेळेस कोणाबद्दल बोलायचं, कधी विषय चालू करायचा, का तो चालू करायचा. आता भ्रष्टाचार झाला की लगेच मी बोलतो. त्यामुळे कधी कोणाबद्दल का बोललं जातं हे तरी मला सांगता येणार नाही. पण तुम्ही ज्याचं कोणाचं नाव घ्या, आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी जर चूक केली असेल, माझ्या पक्षातल्या एखाद्या नेत्याने चुकीचं वक्तव्य केलं असेल, तरीसुद्धा मी बोललेलो आहे. मागच्या काळामध्ये लोकसभेच्या दरम्यान मी अजित पवारांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी मी प्रश्न विचारला होता त्यांना, की त्यावेळेस तुम्ही थोड्याफार प्रमाणात दादांवरती टीका करायला सुरुवात केली होती किंवा जे काही इमोशनल गोष्टी झाल्या होत्या, बारामतीत असेल बाकी ठिकाणी. तर त्यावेळी दादा असं म्हणाले होते, की तुम्ही वयाने लहान आहात, पण तुम्हाला खूप भविष्य आहे. पण तुम्हाला कधी-कधी लोकप्रियता मिळवायची असते, म्हणून ते माझं नाव घेत असतील म्हणून. तर त्याच्यामध्ये लोकप्रियता मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. आता विषय एवढाच आहे, की दादांबद्दल बोललो, बरेच मोठ्या नेत्यांबद्दल बोललो, केंद्रातल्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलतो. आता ते अ, कुठेतरी फक्त बातमी व्हावी यासाठी बोलत नाही ना. मी ते भाषणातही बोलतो, ट्विटही करतो, टीव्हीसमोर जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा तिथं बोलतो. आता बातमी व्हावी म्हणून मी बोलत असलो असतो, तर त्याच्यात जर तथ्य नसतं, मी जे बोलतो, तर एक बातमी झाली असती, 2 झाली असती. पण मी जे बोलतो त्यात तथ्य असल्यामुळे मराठी जे पत्रकार आहेत, ते स्वाभिमानी लोक आहेत. हं. त्यामुळे त्यांना त्यात तथ्य वाटल्यामुळे ते मला कव्हरेज देतात. मी जर वेड्यासारखं काही बोलायला लागलो, नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसे त्यांच्या आसपास 3-4 असे छोटे नेते ठेवलेले आहेत, जे मोठ्या नेत्यांबद्दल काही बोलतात. त्यांच्या तर सारख्या-सारख्या बातम्या होत नाहीत. आणि मी जर त्यांच्यासारखं वागलो असतो, तर मी तुम्ही म्हणता ते समजून शकलो असतो, नाहीतर दादा म्हणतात ते समजू शकलो असतो. पण मी जेव्हा भूमिका घेतो, त्यात तथ्य असल्यामुळे त्याची बातमी होते. आणि मला एवढंच वाटतं, की लोकांसमोर जे खरं आहे, नाहीतर जी वेगळी भूमिका आहे, ती कुठेतरी गेली पाहिजे, जी मीडियाच्या माध्यमातून जाते. फक्त बातमी होण्यासाठी नाही, खऱ्या अर्थाने मला जे वाटतं ते तिथं मी बोलत असतो आणि ते व्यक्त होतं. लोकसभेनंतर अजित पवारांचा सूर थोडासा असा मावळलेला दिसतो. म्हणजे अगदी मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवारांना उभं करणं ही माझी चूक होती असं ते म्हणतात. दुसरीकडं आज असं म्हटले की शरद पवारांच्या संमतीनंच मी आलोय. रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये चांगलं काम करत आहेत असंही म्हणतात. अजित पवारांची थोडीशी स्टाईल लोकसभेआधी वेगळी होती आणि आता पुन्हा एक इमोशनल किंवा लोकांपुढे ते वेगळ्या पद्धतीनं जायचा प्रयत्न करतात असं वाटतं का? माझ्याबद्दल काल परवाच ते चांगलं बोलले. मी त्या गोष्टीचं स्वागतसुद्धा केलेलं आहे. माझ्या कामाबद्दल ते बोलले. हं. मतदारसंघामध्ये लोकांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यानंतर खूप प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे. मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलेलं आहे. काम दमदार केलंच आहे. त्यामुळे विरोधकांनी त्या बाबतीत चांगलं बोललंच पाहिजे, नाही तर जे कोणी बोलायचं ते बोलले, त्याचं स्वागत मी करतो. पण एक आहे, त्यांची स्टाईल का बदलली हे मला सांगता येणार. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. एक कारण असंही असू शकतो, की भाजपच्या नादी एखादा नेता नाही तर एखादा पक्ष नाही तर एखादी व्यक्ती लागल्यानंतर भाजप त्यांना संपवतं. हं. हे आम्ही आधी बोललो होतो. आता कदाचित हे जे सर्व नेते आहेत, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना आता कुठेतरी जाणवायला लागलं असेल, की आपण कुठेतरी चुकलो आणि ते जाणवल्यामुळे आधीची भाषा आणि नंतरच्या भाषेमध्ये थोडासा फरक कुठेतरी आपल्याला जाणवत असावा. आता या सगळ्यामध्ये असं म्हणतात, की अजित पवारांना सगळ्यात कमी जागा मिळतील किंवा त्यांचा जो सी आहे, त्याला कुठेतरी दुर्लक्षित केली जाते. सातत्यानं बैठका होत आहेत. अजून जागा वाटपाविषयी काही माहिती समोर आलेली नाही आहेत. अनेक आमदार जे आहेत, ते इकडं जायचं की तिकडे याविषयी कन्फ्यूज आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या पक्षाची अवस्था काय असेल? तुमचा अंदाज काय सांगतो? हरियाणामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये बी-जे-पीने चौटालांचा जो पक्ष होता त्यांच्याबरोबर बसून सत्ता स्थापन केली होती आणि 5 वर्ष ती सत्ता वापरली सुद्धा. आत्ता चौटालांचा पक्षाच्या बाबतीत विचारलं तर एक सुद्धा आमदार त्यांचा निवडून नाही आलेला. हो. ही गोष्ट बघितल्यानंतर अजितदादा सोडा, एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये सुद्धा भीती आता वाढली असेल. काही दिवसांपूर्वी अमित शहा स्वतः बोलले होते 2029ला आम्ही स्वबळावर तिथं निवडून येणार. कुठेतरी इंडिकेशन दिलं होतं आणि ते इंडिकेशन हरियाणामध्ये त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा भीती असेल, दादांनाही भीती असेल, की त्यांच्या मतदारसंघामध्ये स्वघोषित जे चाणक्य आहेत आपल्या महाराष्ट्राचे भाजपचे,
ते अपक्ष तरी उमेदवार उभे करतील, हं. नाहीतर त्यांच्या या 2 पक्षाच्या उमेदवाराला कमीत कमी जागा कशा मिळतील यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल. आता याच्यात दादांच्या बाबतीत काय होईल हे मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी स्मार्टली काय केलंय, हं. की त्यांनी महायुतीमध्ये त्यांचं वजन वाढवलंय. पूर्वी भाजपचे निर्णय हे राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब एकटे घेत होते. आता त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपचे असे अनेक चांगले आणि मोठे नेते होते, ज्यांचं तसं वजन होतं. तावडे साहेब त्याच्यामध्ये हो. येतात. वाद झाला का नाही झाला हा मला विषय माहीत नाही. पण तावडे साहेब महाराष्ट्रातून बाहेर गेले. चांगलंच झालं त्यांचं बाहेर गेल्यानंतर. पण मग नंतर एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर सुरुवातीला आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं बरंच काय ऐकत होते, नाही तर ऐकल्यासारखं दाखवत तरी होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा माहिती आहे की त्यांचं आता वजन महायुतीमध्ये वाढलं आहे आणि ते डायरेक्टली दिल्लीला फोन करू शकतात आणि दिल्लीवरनं इथल्या सगळ्या गोष्टी वळवू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सारवासारव कुठेतरी केलेलं आहे त्यांच्या आमदारासाठी. ते दादांच्या बाबतीत झालं असं कुठेतरी वाटत नाही. पण कितीही काही केलं तरी हे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा जी चर्चा करत आहेत, एकदा इलेक्शन होऊ द्या, त्यांना विरोधी पक्ष नेता वाटून घ्यायची वेळ नक्कीच येईल. आता बारामतीचा मूळ प्रश्न, की बारामतीतनं अजित पवार गेली अनेक वर्ष निवडून येत आहेत, पण यंदा कर्जत, जामखेड, शिरूर अशा अनेक चर्चा झाल्या त्यांच्याबद्दल. तुमचं असं स्टेटमेंट होतं की त्यांनी बारामतीतनं लढलं पाहिजे. तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल हे म्हणतात की ते लढतील म्हणून, पण अजित पवार स्वतः म्हणतात की मी नाही लढणार. शरद पवारांच्या पक्षाकडनं युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं, बारामती विधानसभेची निवडणूक नक्की कशी होईल आणि अजित पवार जिंकतील का लढले तर? मी असं म्हणलं नव्हतं की दादांनी बारामतीतून लढलं पाहिजे. मी असं बोललो होतो की दादा बारामतीतून नक्कीच लढतील. आता प्रफुल्ल पटेल साहेबांचं काही ते वक्तव्य आलं की मी दादांना सांगेल की तुम्ही बारामतीतूनच लढलं पाहिजे. आता त्यांचा तो कसला मोठा कॉन्फिडन्स आहे. कारण हे जे नेते गेले दादांबरोबर महायुतीमध्ये नाही तर BJP बरोबर, त्यांनी फक्त त्यांचं बघितलेलं आहे. प्रफुल्ल पटेलांनी फक्त त्यांचा वरचा मजला जो होता घरचा, ईडीने त्याच्यावर कारवाई केली होती, ते फक्त सोडून घेतलं. तटकरे साहेबांच्या त्याच अडचणी, मुश्रीफ साहेब सगळ्यांना माहिती आहे की त्यांना जेलसुद्धा होत होती. मग बाकी भुजबळ साहेब हे ते सगळे आहेतच. या सगळ्या नेत्यांनी काय केलं तर फक्त स्वतःचा विचार तिथं केला आणि स्वतःचा विचार त्यांनी तिथं केल्यामुळे पक्षाला काही ताकद न लावल्यामुळे अजितदादांचं झालं आहे असं की अजितदादांवर आलं आहे प्रेशर. हे लोक तर मदत करत नाही. जे काय करायचं दादांना करायचं आणि ते आज दादा तिथं करत आहेत आणि त्या अनुषंगाने त्या प्रेशर दादांवर वाढल्यामुळे दादा म्हणत असतील की बारामतीतून मी कदाचित लढणार नाही. पण मला असं वाटतं दादा बारामतीतूनच लढतील. आता पुढून दादांच्या विरोधात कुठला उमेदवार दिला जाईल शेवटी तो निर्णय साहेबच घेतील. पण या सगळ्यामध्ये योगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा होतीये. तुमचीही चर्चा झाली होती ऍक्च्युली बारामतीतनं तुम्ही लढाल का म्हणून. कारण ही जी पिढी आहे योगेंद्र पवार ते सुद्धा तुमच्याच याच तिसऱ्याच पिढीतले आहेत पवारांच्या. तर त्याही संघर्षाची चर्चा झाली होती. तर तसं काही आहे का? काळ्या दगड्यावरची पांढरी रेष अशी आहे की मी फक्त आणि फक्त कर्जत जामखेडमधून लढणार. कुणी किती काय केलं साहेबांनी सांगू नये तर कुणीही सांगू, मी पाय धरेल पण मी कर्जत जामखेडमधून पण लढणार. असं का, तुम्ही का नाही बारामतीतनं तिथं लढणार नाही, कर्जत जामखेडली मला लढायला शिकवलं. आज ईडी असू दे नाही तर कुणीही असू नये तर हे जे सगळे महान नेते माझ्या विरोधात साहेबांच्या विरोधात बोलतात, महाराष्ट्र धर्माच्या विरोधात बोलतात, त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद मला कर्जत जामखेडली दिलेली आहे. कर्जत जामखेडला मी सोडणार नाही. राहिला प्रश्न बारामतीचा, लोकसभेच्या काळामध्ये युगेंद्रली तसं चांगलं काम तिथे केलेलं आहे. तिथले कार्यकर्ते, तिथले पदाधिकारी प्रामाणिकपणे साहेबांबरोबर राहिले. साहेबांनी पूर्वी केलेलं काम, सुप्रियाताईंचं काम आणि युगेंद्र आणि सर्व नेत्यांनी केलेले प्रयत्न याच्यामुळेच तिथं खूप मोठी लीड ही सुप्रियाताईंना मिळालेली आहे. त्यामुळे लोकसभेच्या काळामध्ये युगेंद्रली जर काम केलं असेल, अख्ख्या कुटुंबाला तिथं काम केलं असेल, तर जर पवारसाहेबांनी ठरवलं तर युगेंद्रसुद्धा त्यातून संधी मिळू शकते. युगेंद्र पवार अजित पवारांना टफ फाईट देऊ शकतात बारामती विधानसभेतनं? उमेदवार कुठलाही देत असताना आपला प्रयत्न हाच असतो की आपल्या विरोधात जो उमेदवार आहे, आपल्या उमेदवारी त्या उमेदवाराला टफ फाईट दिली पाहिजे. त्या अनुषंगाने प्रयत्न तर नक्कीच असेल, जो कुठला आपला उमेदवार असेल की अजितदादांना नाहीतर त्यांच्या पक्षातल्या आमदाराला चांगली फाईट देऊ. जेव्हा जेव्हा पवार फॅमिलीबद्दल पत्रकार बोलतात, विश्लेषक बोलतात, तेव्हा सगळ्यांना असा प्रश्न विचारला की भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? तर त्याच्यावरती नाही असं उत्तर कोणाचंच येत नाही. म्हणजे सगळेजण असं म्हणतात की याचे काहीतरी शक्यता ही दिसतेच आम्हाला, किंवा पवार फॅमिलीचं ते एक विशेष आहे की ते लोक कितीही वेगळे असले तरी कुठल्या ना कुठल्या कारणाने ते एकत्रित येऊ शकतात. तर हे जे पवार फॅमिलीबद्दलचं परसेप्शन आहे, ते तुम्ही स्वतः पवार फॅमिलीचा घटक आहात, तर हे नक्की काय? इतकी अनिश्चितता आजही का वाटते की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील? पवारसाहेब काही करू शकतात.
असं लोकांना वाटतं आणि त्या अनुषंगाने कदाचित लोकांमध्ये संभ्रम असेल, की अरे होऊ शकतं, नाही पण होऊ शकत. तर मला असं वाटतं, की पवारसाहेबांनी आजपर्यंत जे काही राजकीय निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये असे काही निर्णय घेतले जे कोणाला अनपेक्षित होते. आता महाविकास आघाडी कोणाला वाटलंच नव्हतं फॉर्ममध्ये, ती पवारसाहेबांनी करून दाखवली. उद्धव ठाकरे साहेबांनी राहुल गांधींजींच्या मदतीने. त्यामुळे पवारसाहेब काही करू शकतात, अशी एक भूमिका लोकांना झाली आणि दुसरं कसं आहे, पवारसाहेबांबद्दल बोलायचं झालं, त्यांच्यात क्षमता इतकी मोठी आहे. मी या निर्णयाच्या बाबतीत बोलत नाही, पण कुणी निश्चित सांगू शकत नाही, की साहेब निर्णय काय घेतील आणि ती निश्चितता स्ट्रॅटेजीच्या बद्दल असल्यामुळे लोकं नक्कीच कन्फ्यूज असतात. नाहीतर म्हणतात, की एक लूज एंड ठेवायचा. उद्या मोठाही पत्रकार आला, तरी त्याला बोलतो, "बघ मी बोललो होतो का नाही?" जर त्यांनी फुल स्टॉप दिला, तर उद्या काहीच बोलता येणार नाही. त्यामुळे पत्रकार स्वतःचे नाहीतर विश्लेषक स्वतःचं सोयीचं त्यांच्या लेव्हलचं राजकारण सुद्धा करतात असं मला म्हणावं लागेल. शेवटचा प्रश्न आता कर्जत जामखेडबद्दल मला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात, की कर्जत जामखेडने तुम्हाला लढायला शिकवलं. पण जेव्हा कर्जत जामखेड मतदारसंघाचा विषय येतो, तेव्हा तुमच्याविषयी बऱ्याच तक्रारी सुद्धा लोकं करताना दिसतात. रस्त्यांचा प्रश्न असेल, डेपोचा प्रश्न असेल किंवा MIDC असेल. या गोष्टी तुम्हाला तितक्या कर्जत जामखेडसाठी चांगल्या पद्धतीने करता आल्या नाहीत असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यासाठी काही मर्यादा तुमच्यावरती आलात का? जो काही विकास तुम्हाला करायचा होता, तो या 5 वर्षांमध्ये तितक्या प्रमाणात करता आला नाही असं तुम्हाला वाटतं का? एक तर ज्या गोष्टी गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या आहेत, तेवढ्या गोष्टी गेल्या 25 वर्षामध्ये सुद्धा झालेल्या नाहीत. निधीला निधी बघायला गेलो, हं. रस्त्याचा घ्या, तुम्ही गावात जो निधी आपण आणला, प्यायच्या पाण्याचा निधी असेल, समजा तिथं कुकडीची चारी असेल, सिनेची चारी असेल. गेले 30 वर्ष त्या चारीतला गाळ काढला गेला नव्हता, दगडं काढली गेली नव्हती. मी तर जुन्नरपर्यंत अख्खी चारी तिथं साफ केलेली आहे. डेपो मी फक्त आमदार होतो. मी पूर्वीच्या फाईल बघितल्या. माझ्या विरोधात मंत्री जे होते 8 खात्याचे का 12 खात्याचे, त्यावेळेस तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, हा डेपो होऊच शकत नाही. त्या मंत्र्यांनी ते ऐकलं आणि गप्प बसले. जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं, अधिकाऱ्यांना मी समजून सांगितलं का महत्त्वाचं आहे, विद्यार्थी आणि ते सगळे. आणि मग आपण महाविकास आघाडीमध्ये जी फाईल रिजेक्ट झाली होती, ती मंजूर केली. 100% काम झालेलं आहे. बसेससुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये तिथे येतील. त्यामुळे डेपोचा विषय संपला. MIDCबद्दल तर चर्चासुद्धा मतदारसंघात कधी झाली नाही. याच्या आधीसुद्धा झाली नाही. हं. एक 50 एकराची एक वसाहत आहे कोऑपरेटिव्ह. त्यालाच तिथं असणारे आमदार माझे विरोधक पूर्वीचे, ते तिथं MIDC म्हणून सांगायचे. तसं नव्हतं. ते एक वसाहत आहे. MIDCबद्दल आत्ता हं. शेतामध्ये सुद्धा एखादी महिला काम करत असेल, खुरपत असेल, तरी ती महिला म्हणते MIDC झाली पाहिजे. हा बदल कधी झाला? गेल्या 5 वर्षात झाला आहे. कर्जत जामखेडची ताकद खूप मोठी आहे. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ती कधीच आली नव्हती. ते आणण्याचं काम कुणी केलं असेल, त्या मतदारांनी केलं. मला आमदार करून आणि मी त्यांच्यासाठी काम करत असल्यामुळे आज कर्जत जामखेडमध्ये जे काम झालेलं आहे, शिक्षण घ्या, आरोग्य घ्या, विकासाच्या बाबतीत घ्या आणि कुठल्याही विषयाच्या बाबतीत. तिथं मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि मी विरोधकाला नेहमी चॅलेंज करतच आलेलो आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कुठलाही चॅनल घ्या, कुठलंही ठिकाण घ्या, वेळ तुम्ही ठरवा. मी तिथं यायला तयार आहे. माझी अख्खी फाईल घेऊन थोडंसं मोठ्या फाईल आहेत, बऱ्याच फाईल आहेत. त्या सगळ्या घेऊन मी येतो. तुम्हाला जे काही पुरावे घेऊन यायचे ते तुम्ही या. माझ्यात तेवढी हिंमत आहे. लोकांनी दिलेली हिंमत आहे. माझ्या विरोधकामध्ये हिंमत नाही. ते एकट्यात 4 लोकात बरंच काय बोलतात. पण लोकात येऊन लोकांसमोर बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही, जी माझ्यामध्ये आहे. कारण माझं मन प्रामाणिक आहे आणि जे काही केलंय ते पुराव्यासकट माझ्याकडे आहे. पण आत्ता 2024ला म्हणजे आत्ताची लढाई किती सोपी वाटते कर्जत जामखेडची, किती अवघड वाटते? कारण 2019ला अजित पवारांनी तुम्हाला मदत केली आहे, सातत्यानं ते सांगतात किंवा बाकी जे काही नेते असतील, त्यातले बरेच जण तुमच्या सोबत नाही येतात. महायुतीची ताकद आहे समोर. अशा परिस्थितीत कर्जत जामखेडचा गड किती सोपा, किती अवघड आहे? जे प्रामाणिक आणि निष्ठावंत नेते त्यावेळेस माझ्याबरोबर होते, जे प्रामाणिकपणे काम करत होते, ते माझ्याबरोबर अजून पण आहेत. जे गेलेत, ते का गेलेत? तिथं असणाऱ्या लोकांनाच विचारा. ज्या वॉर्डातून ते उभे राहण्याचा विचार करतात, नाहीतर ज्या वॉर्डामध्ये ते राहतात, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना विचारा त्यांच्याबद्दल काय लोकं म्हणतात. आता उद्या जाऊन कुणीतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगत असेल, की आपण बसूया, करूया. मग या नेत्यांबरोबर बसण्यापेक्षा इतर प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकांबरोबर बसणं जास्त योग्य आहे. ज्याला जायचंय त्यांनी तो निर्णय तिथं घेतलाय. ज्यांना राहायचंय त्यांनी तो तिथं निर्णय घेतलाय. तिथं पूर्वी
नेत्यांवर इलेक्शन होत होतं. हं. आता निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर इलेक्शन होतंच. पण लोकांना कुणी विचारात घेत नव्हतं. 5 वर्षापूर्वी आणि आत्ताचा फरक एवढाच आहे. महिलांना विश्वासात घेतलं जातं. महिला कधी बाहेर मोठ्या संख्येने येत नव्हत्या, आता यायला लागल्यात. तिथल्या लोकांना, सामान्य लोकांना, सामान्य दुकानदारांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना यांना विश्वासात घेतलं जातं. आता विषय एवढाच आहे, की जेव्हा आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण सर्वजण घेतो. सर्वच महामानवांची शिवशाहू फुले आंबेडकरांची प्रेरणा आपण घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या देशामध्ये जेव्हा आणलं, तेव्हा त्यांचा मागचा हेतू असा होता, की जे काही ठराविक मक्तेदारी होती, नाहीतर काही असे सुभेदार होते, नाहीतर जे असे मोठे जे कोणी प्रत्येकाचा हं. ते बंद करून रयतेचं राज्य आणलं. म्हणजे लोकांचं राज्य तिथं आणलं. आता माझ्या मतदारसंघामध्ये ज्यांना असं वाटतं, की हे मक्तेदारी नाहीतर हे जे त्यांचं साम्राज्य होतं ते तसंच राहावं असं त्यांना वाटतं. आणि ज्यांना असं वाटतं, की नाही लोकांचं भलं झालं पाहिजे. ज्यांना वाटतं लोकांचं भलं झालं ते माझ्याबरोबर आहेत. आणि ज्यांना असं वाटतं, की सगळ्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून झाल्या पाहिजे, ते मात्र पलीकडे गेलेले आहेत. माझं एकच मत आहे, की या इलेक्शनमध्ये चांगल्या विचाराचा एक गट तयार होणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये, जो माझ्याबरोबर आहे आणि माझ्या विरोधातला एक गट तिथं तयार होणार आहे. असू द्या. लोकं विरुद्ध नेते असं इलेक्शन माझ्या मतदारसंघात होईल. आता तुम्ही ज्या पक्षात आहात, शरदचंद्र पवार पक्षामध्ये, त्या पक्षाकडे सध्या आमदारांची संख्या कमी आहे. बऱ्याच इच्छुकांच्या मुलाखती चालू आहेत. साधारण शरद पवार गट किती जागा लढवणार आहे? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा, की या पक्षाचं भविष्य तुम्हाला काय दिसतं? कारण साधारणतः आत्ता हा पूर्ण पक्ष शरद पवारांभोवती केंद्रित झालेला दिसतो. पवार साहेबांच्या मागे उभी राहणारी लोकं जास्त दिसतात. तर अशा परिस्थितीमध्ये एक नेते म्हणून या पक्षाचं भविष्य तुम्ही कुठं बघताय? हे बघा, शेवटी हा पक्ष विचारावर चालतो. आज आमचे जे नेते आहेत ते फार आक्रमक आहेत. पवारसाहेब फार प्रामाणिकपणे काम करतात. लोकं त्यांच्याकडे बघतात. म्हणून खऱ्या अर्थाने आज पक्षापेक्षा पवारसाहेबांकडे बघून मतदान होणं जास्त होतं. हे पवारसाहेबांना सुद्धा माहिती आहे. तर पवारसाहेबांचं मत आता असं झालं आहे, की आता नवीन पिढी आपण तयार केली पाहिजे. ज्याच्यामध्ये हे नेते आहेच. मगाशी ज्यांचं नाव घेतलं सुप्रियाताईंपासून सगळे. आणि एक दुसऱ्या लेव्हलची पिढी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही येतो. आमच्यातल्या सगळ्यांना एक विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये पवारसाहेब बसून उद्या जाणारे जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, इतरही सर्व जे काही इलेक्शन आहेत, ते आम्ही सर्व एकत्रित राहून एक पार्टी म्हणून तिथे लढू. पण काही चेंजेस करावे लागतील. ते इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच होतील. पण या सगळ्यामध्ये जसं मी म्हटले, की काय फ्युचर दिसतं? काय यश मिळू शकतं विधानसभेनंतर? काय परिस्थिती होऊ शकते? आगामी काळामध्ये पक्ष कसा वाढवला जाणार आहे? आम्ही सर्वजण कमी वयाचे आहोत. आम्ही उद्याचा विचार करतो. उद्याचा जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा महाराष्ट्राचा तर करतोच. हं. पण महाराष्ट्राबरोबर आम्ही आमचा पण विचार करतो. जग आम्ही बघितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांबरोबर राहायचे काही ना काही कारणं असतील. एक कारण विचार आणि दुसरं कारण चांगलं भविष्य. उद्या जाऊन हळू तुम्ही जर बघितलं, तर राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक देवाणघेवाण म्हणजे पैशाची घेवाण तिथं मोठ्या प्रमाणात होईल. कॉन्ट्रॅक्टर पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न आत्ता केला जातोय. 2024मध्ये काही प्रमाणात सामान्य लोकं या पद्धतीला रिजेक्ट करतील. पण 29ला जे विचाराला पक्के आहेत, जे प्रामाणिक आहेत, महाराष्ट्राचं हित जपतात, लोकांचं हित जपतात, अशांना जास्त संधी मिळेल. त्यामुळे 29ला मला असं वाटतं, 24ला तर लोकं निर्णय जो घेतील तो घेतीलच. पण 29ला लोकच स्वतःहून असं म्हणतील, की हे जे काही गद्दार, नाहीतर कॉन्ट्रॅक्ट, नाहीतर धंदा, नाहीतर नुसता पैसा, नाहीतर नुसती पॉवर असे जे काही लोकं आहेत ना, ते त्यातले बरेचसे प्रस्थापित जे असतील त्यांना रिजेक्ट करतील. नवीन चेहऱ्यांना आणि प्रामाणिक राज्यकर्ते नाहीतर आमदारांना नाहीतर अ, अ, काय म्हणतात त्याला नेत्यांना नाहीतर कार्यकर्त्यांना लोकं पसंत करतील असं मला वाटतं. त्यामुळे आमची भूमिका काय? विचार सोडून जायचं नाही. विचाराबरोबर राहायचं, साहेबांबरोबर राहायचं आणि उद्या भविष्य मला असं वाटतं, की प्रामाणिकतेवरच भविष्य आहे. त्यामुळे प्रामाणिक राहिलेलं बरं. या सगळ्यामध्ये आता हा शेवटचा प्रश्न, की महाविकास आघाडीला विधानसभेच्या निकालानंतर किती यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही अगदी सहजपणे सरकार स्थापन कराल महाराष्ट्रात असं वाटतं, की काही पुन्हा एकदा एक अनिश्चिततेची परिस्थिती राज्यात निर्माण होईल, कट टू कट इलेक्शन होईल? भाजपचा जो सर्व्हे झाला होता, बाकी सर्व्हे सोडून द्या. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 180 जागा दाखवल्या होत्या. बरं. आता हे होतं लाडकी बहीण योजना येण्याच्या आधी. हं.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला असं वाटतं, आणि आत्ता जो सर्वे आम्ही केला, 10 जागांवर कदाचित आम्हाला अजून जास्त फाईट द्यावी लागेल. म्हणजे 180वरून आम्ही 170वर येऊ असं वाटतं. आता हे कुठले मतदारसंघ आहेत? ते असे मतदारसंघ आहेत जिथं तिथे असणाऱ्या आमदारांवर नाराजगी आहे. पण तिथे असणाऱ्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी असं दाखवलं की ही लाडकी बहीण योजना ही त्यांनी आणलेली आहे. त्यांना लाभ मिळतो तो यांच्यामुळे मिळतोय, आणि तो लाभ त्यांना जो मिळतोय, ती व्यक्ती जर आमदार परत नाही झाली तर नाही तर तो लाभ बंद होईल. म्हणजे खोटेपणा असल्यामुळे ते 10 ठिकाणी आम्हाला अडचण वाटते, पण 160 ते 70 ठिकाणी आम्हाला कुठली तिथे अडचण वाटत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये काय, मध्य प्रदेशमध्ये सिंगल हँडेडली महिलांना तिथं जे मामा म्हणजे तिथले जे हो, चव्हाण शिवराज साहेब सिंग आता ते केंद्रीय मंत्री आहेत, पण तिथं मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर खूप विश्वास होता. तसं महाराष्ट्रात तर नाही आहे. आता मुख्यमंत्र्यांना मामा म्हणलं जायचं, तर ती परिस्थिती महाराष्ट्रात नसल्यामुळे महाराष्ट्रातले जे काही मतदार आहेत ते जरा हुशार आहेत. त्यांना हे माहिती आहे सोयाबीनचा रेट दिला नाही, फर्टिलायझर नाहीतर जे काही आपलं इनपुट असतं ते महाग आहे, GST मोठ्या प्रमाणात केला तर नोकरी नाही, महिला सुरक्षित नाहीत. मग जिथं जिथं सरकार कमी पडलं आहे त्याच्यामुळे जो सामान्य लोकांचा बळी गेला नाही तर त्यांना नुकसान झालं आहे, ते कुठेतरी 1500 रुपयाच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. हे आता बऱ्यापैकी लोकांना कळलेलं आहे. आता आम्ही काय पद्धतीने प्रचार करतो हे बघू. 160 कमीत कमी आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील. नक्कीच तुमचे खूप खूप धन्यवाद Thank आज you. बोलबिडू चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तर आजच्या या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी अगदी कर्जत जामखेडपासून ते राज्याच्या राजकारणावरती आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचे 160 ते 170 आमदार निवडून येतील आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केलेला आहे. या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आणखी कोणते नेते तुम्हाला बोलबिडू चर्चामध्ये पाहायला आवडतील तेही कळवा आणि अर्थात बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.